जयंत पाटलांच्या हात खालचे सगळेच भाजपमध्ये प्रवेश करतील असं विधान आमदार गोपीचंद पडळकरांनी केले। विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादीचे किती नगरसेवक फुटतात ते बघाच असा इशारा पडळकरांनी दिलेला आहे। सगळेच करतील आता त्यांच्या हाताखालचे जेवढे सगळे आहेत। आता तुम्हाला हे जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूर मधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा। ईश्वरपूर मधले जिल्हा परिषदेचे त्यांचे सदस्य किती फुटते आकडा बघा तुम्ही, एकदा निवडणूक तर लागू द्या। संजय राऊतांनी एखादा शौचालय बांधलं का? गोपीचंद पडळकरांनी राऊतांवर बोचरी टीका केली। राऊत केवळ अग्रलेख लिहू शकतात असंही पडळकरांनी म्हटलंय। पडळकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर समुद्राखालून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाईपलाईन करणार असल्याचं विधान पडळकरांनी केलं होतं। त्यावरून खासदार संजय राऊतांनी त्यांची खिल्ली उडवली होती। याला आता पडळकरांनी प्रत्युत्तर दिले। राऊतांनी कधी विकासावर अग्रलेख लिहिलाय का असा सवाल त्यांनी केलेला आहे। होर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे ती बंद पडली मध्ये महिनाभर। मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे। अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं। आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का याच्यावरती विचार सुरू आहे। जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर त्यांना ज्यांना ईश्वरपूर चांगली रस्ता करायची अक्कल नाही त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही। समुद्राखालून आता मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल, पाईपलाईन कुठनं टाकायची ते बघण्यासाठी। त्यांना पाहावं लागेल ना, त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील। पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी। परत तुम्ही इराण बरोबरचे संबंध बिघडवलेले आहात। इतर देशात इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही। डीप वॉटर पाईपलाईन हा एक मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकार हातात सगळीकडे आहेत। मोठ्या ह्याच्या बातम्या आलेल्या आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये। संजय राऊत काय आहे? संजय राऊताला काम नाही। त्यानं कधी काय गटार बांधलंय, एखादं संडास बांधलंय? तो आता 10-20 वर्ष झालं खासदार आहे। तुम्ही फोटो कधी मला दाखवा ना एखादं हे विकासाचं काम संजय राऊताच्या फंडातनं केलंय किंवा संजय राऊताची सत्ता असताना एखादा मोठा प्रोजेक्ट केलाय। त्याला काय माहित आहे? अग्रलेख लिहायचा, त्याचा उपयोग काय? त्या अग्रलेखाचा काय? त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं काय लिहिलंय त्यामध्ये?